ठाण्यातही आता कोळशावरील तंदूर रोटी बंद होणार आहे। ठाणे महानगरपालिकेची हॉटेल्स व्यावसायिकांना नोटीस बघायला मिळते। 84 हॉटेल्सना महापालिकेने ही नोटीस बजावली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचं आवाहन सुद्धा केलेलं जाते। याआधी आपण बघितलं अनेक ठिकाणी ही जी तंदूर रोटी आहे ती बंद करण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं एकंदरीत तर ठाण्यात सुद्धा तशीच काहीशी कारवाई केली जाणार आहे। ठाणे महानगरपालिकेने हॉटेल्स व्यावसायिकांना त्या संदर्भात नोटीस सुद्धा बजावलेली आहे आणि त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं असतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ठाण्यातही आता कोळशावरील तंदूर रोटी बंद होणार आहे। ठाणे महानगरपालिकेची हॉटेल्स व्यावसायिकांना नोटीस बघायला मिळते। 84 हॉटेल्सना महापालिकेने ही नोटीस बजावली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचं आवाहन सुद्धा केलेलं जाते। याआधी आपण बघितलं अनेक ठिकाणी ही जी तंदूर रोटी आहे ती बंद करण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं एकंदरीत तर ठाण्यात सुद्धा तशीच काहीशी कारवाई केली जाणार आहे। ठाणे महानगरपालिकेने हॉटेल्स व्यावसायिकांना त्या संदर्भात नोटीस सुद्धा बजावलेली आहे आणि त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं असतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।